Krishna Hare Ram, Krishna Hare Hare Jai Jai Ram, Krishna Hare Hare
बहुत सुकृताची सोय म्हणून विठ्ठलियावर 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 तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल रामकृष्ण हरी Krishna
राम कृष्णा जय जय राम कृष्णा जय जय राम कृष्णा जय जय राम 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 जय जय राम जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता
नको नको मना गुंतू माया जाळी नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी मना गुंतू माया जाळी. काळाला जवळी ग्रासावया जवळी ग्रासावया. काळाला जवळी ग्रासावया. नको नको मना गुंतू माया जाळी नको मना गुंतू माया जाळी. नको मना गुंतू माया जाळी. नको मना गुंतू माया जाळी. आला जवळी ग्रासावया. आला जवळी ग्रासावया. आला जवळी ग्रासावया. गावाची हेवडे पडेल बाजवा. हेवडे पडेल बाजवा. गावाची हेवडे पडेल बाजवा. हेवडे पडेल बाजवा. रविना तेव्हा माय बाप. रविना तेव्हा माय बाप. रविना तेव्हा माय बाप. रविना राजा देशिता चौधरी. रविना राजा देशिता चौधरी. रविना राजा देशिता चौधरी. आदिक सोयरे भले भले. काळाची हेवडे पडेल बाजवा. काळाची हेवडे पडेल बाजवा. रविना तेव्हा माय बाप. रविना बंधू पाटीची बहीण. बंधू पाटीची बहीण. रविना बंधू पाटीची बहीण. रविना बंधू पाटीची. जिची कामिना दूर राही. जिची कामिना दूर राही. जिची कामिना दूर राही. काळाची हेवडे पडेल बाजवा. काळाची हेवडे पडेल बाजवा. काळाची हेवडे पडेल बाजवा. हेवडे पडेल बाजवा. रविना तेव्हा माय बाप. रविना तेव्हा माय बाप. रविना तेव्हा माय बाप. का म्हणू तुला सोडविना गुरु. तुला सोडविना. तुका म्हणू तुला सोडविना गुरु. तुला सोडविना. एका चक्रपाणी वाचोरिया. एका चक्रपाणी वाचोरिया. एका चक्रपाणी वाचोरिया. एकाची एवढी पडेल बाजवा. एवढी पडेल बाजवा. एवढी पडेल बाजवा. रविना तेव्हा माय बाप. रविना तेव्हा माय बाप. रविना तेव्हा माय बाप. भारत माय. भारत माय. भारत माय. भारत माय. भारत माय.
नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची हे उडी पडील बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोय रे भले भले सोडविना बंधू पाटीची बहीण सेजेची कामीन दूर राहे काळाची हे उडी पडील बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनिया काळाची हे उडी पडील बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप समचरण सरोजम सांद्रनिलाभुदाभम जगन्नीत पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैव धवलहासम विठ्ठलम चिंतयामि करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जोडून या कर चरणी ठेविला माता चरणी ठेविला माता परसावे विनंती माझे कल्याण परसावे विनंती नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची हे उडी पडील बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग महान वैष्णव वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबर यांचा 5 चरणाचा उत्कृष्ट अभंग पवित्र अतिपवित्र पावनभूमी गंगा मैयाच्या तीरावर गोदावरी मैयाच्या तीरावर हरिभक्त परायण फटांगे बाबा यांच्याकडून आलेली सेवा प्रभू तुम्ही महिषांच्या मूर्ती
मी दुबळारची तसे भक्ती म्हणून बोल गंगावती स्वीकारल की एरवी तरी मी मूर्खू जरी झाला विवेकू संत कृपा दीपकू सोज्वळासे मस्तक हे पायावरी सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार तो म्हणजे असा कर्म 3 प्रकारचे काम्य कर्म नैमित्तिक कर्म आणि नित्य कर्म आजचं त्या ठिकाणी महाराज उद्धव बाबा नैमित्तिक कर्म आहे काय निमित्त आजच्या कार्यक्रमाला कैलासवासी कोंडीराम भागोजी कदम पाटील इहलोक सोडून परलोकात गेले त्यांच्या गोड जेवणाचा गंगापूजनाचा तेरवीचा कार्यक्रम त्या ठिकाणी त्यांचे सुपुत्र त्या ठिकाणी हरिभक्तपरायण साहेबराव कोंडीरामजी कदम पाटील सुरज साहेबराव कदम पाटील किरण वैजनाथ कदम पाटील प्रकाश वैजनाथराव कदम पाटील कदम परिवार आपल्या वडिलांचं गोड जेवण त्या ठिकाणी करतात त्या ठिकाणी जमलेली महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सुप्रसिद्ध भजनी मंडळी हरिभक्तपरायण त्या ठिकाणी लक्ष्मण महाराज बहिणाजवाडीकर सुंदर त्या ठिकाणी महाराज एका गोड चाल म्हणली त्या ठिकाणी महाराज आमच्या परिसरामधलं रत्न राजाभाऊ महाराज नावलगावकर त्याचप्रमाणे आपल्याच परिसराचं वैभव आपल्या गावचं वैभव आदरणीय आमच्या अनिरुद्ध बाबा इकडं त्या ठिकाणी अंगद बाबा त्या ठिकाणी महाराज गोड साऊंड सिस्टीम आणि मृदंग महामेरू त्या ठिकाणी नाव ऐकून होतो पण माहिती नव्हतं महाराज आहे का श्रीधर महाराज शेप भेंडेवाडीकर दोन्ही त्या ठिकाणी मृदंग महामेरू त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा गोड महाराज मृदंग महामेरू आमचे उद्धव बाबा त्या ठिकाणी महाराज तुम्हालाही धन्यवाद गोड साऊंड सिस्टीम त्या ठिकाणी महाराज आहे का शिवनेरी साऊंड सिस्टीम तुम्हाला कोटी धन्यवाद आणि ज्यांनी महाराज आमच्यासारखी महाराज कान्या कोपऱ्यामध्ये महाराज त्या ठिकाणी महाराज महाराष्ट्राच्या नेहून पोहोचविले बरं काय ज्ञानाचा सागर यूट्यूब चॅनल अजिंक्य दादा यांच्यासाठी टाळ्या वाजवा सर्व पाहुणे मंडळी आपतेष्ट मंडळी गुणीजन मंडळी सर्वांच्या चरणावर लोटांगण घालून सेवेला सुरुवात आहे विठाला 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 गोड जेवणानिमित्त हरिभक्तपरायण फटांगे बाबा यांनी फोन केला म्हणले महाराज मी म्हणलं काही अडचण नाही आज पवित्र गोदावरी मैयाच्या तीरावर त्या ठिकाणी माझ्यासारख्या अज्ञानी पामर बालकाला सेवा प्राप्त झाली त्या ठिकाणी काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई ऐका महाराज माझं परम भाग्य ह्या भूमीमध्ये ब्रह्मचैतन्य गुरुवर्य मोतीराम महाराजांनी भजन केलेलं आहे आणि ह्या भूमीमध्ये माझ्यासारख्याला सेवा प्राप्त झाली माझंही परम भाग्य विठाला विठाला सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे तुकोबराय मनाला उपदेश करतात नको नको मना हे मना ह्या मायामोहामध्ये गुंतू नको काळ जवळ आहे किती जवळ आहे सांगता येत नाही म्हणले पण जवळ आहे तू जर सावध नाही झालास तर काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप तुकोबराय मायबाप नका सोडू द्या आमचा राजा सोडील तुकोबराय म्हणले वेडा झाला तू सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरे भले भले तुकोबराय आमचा भाऊ सोडविल आमची बहीण सोडील सोडविना बंधू पाटीची बहीण सेजेची कामीन दूर आहे मग तुकोबराय मला साधकांना विचारलं महाराज सोडील कोण तुकोबराय म्हणले फक्त भजन कर तो परमात्मा सोडिल्याशिवाय राहत नाही एका चक्रपाणी वाचून या विठाला 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 आज बाबांचं गोड जेवण नाही आज त्यांच्या मुलासाठी महान पर्व कळे मी सांगत नाही ज्ञानोबराय सांगतात पुत्रासी पर्व काळ
जन्मात जोडे एक वेळ माता पित्याचा अंतकाळ तीही वेळ धर्माची सोम सूर्यादी ग्रहणे येवोनी करती पारवणे माता पितर मरणे अंकित दिवस हा पर्व काळ मागुता पुरुषाशी ना तोडे सर्वथा येथे श्रद्धेने धर्म करिता मैबाप आज या सुपुत्रासाठी महान पर्व काढाय आज का गोड जेवण करायचं ऐका पुणजी बाबा आतापर्यंत देह ठेवला गावाच्या भोवताल गोदावरी मैयाच्या भोवताल फिरू लागली आज गोड जेवण केलं त्यांच्या नाताईनं मुलाईनं आज त्यांचा प्रवास सुरुवात म्हणून गोड जेवण विठाला विठाला मग अजिंक्य दादा कराव का नाही करावं असं काही लोकांचं मत आहे काही लोक म्हणतात करू नये केल्यावर काय होतंय ऐका करावंच लागतंय मोठं करा छोटं करा करावं लागतंय महाराज ऐका आज कदम परिवारानं हा त्या ठिकाणी आपल्या वडिलांचं गोड जेवण त्या ठिकाणी अतिशय सुंदररित्या महाराज ज्ञानदान सोहळा अन्नदान सोहळा आज कदम परिवाराला पितृ लोकातून आशीर्वाद मिळतो मी सांगत नाही जगद्गुरु चित्ती आपुल्या कुळा कल्याण चित्ती आपुल्या कुळा वडिलांचं वर्ष श्राद्ध गोड जेवण तेरवी गंगापूजन जर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या जर केलं बरं म्हणतात त्या ठिकाणी आपल्या कुळाचं कल्याण व्हावं असं स्वर्गातले पितर त्या ठिकाणी म्हणतात तो का म्हणे पितर आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तया कुळा गेलेले पितर त्या ठिकाणी महाराज असा विधी केल्याच्या नंतर आमच्या कुळाचं कल्याण व्हावं आमच्या कुळाचं त्या ठिकाणी चांगलं व्हावं असा आशीर्वाद देतात केल्यावर महाराज केल्यावर बरं आणि मिळतोच काही वर्ग असा आहे गाडगे दादा करत नाही आणि दुसऱ्याला करू देत नाही वर्ष श्राद्ध करावं म्हणालो गोड जेवण करावं म्हणा जाऊ दे म्हणला महाराज तेवढे म्हणाले कीर्तनकार तेवढे म्हणाले सिस्टीमवाला तेवढे म्हणाले मृदंग्या तेवढं म्हणाले काय पडलंय त्याच्यामध्ये महाराज करू नको काय करायचं अरे मोठं करू नका वडिलांचा आईचा फोटो ठेवा पूजा करा 4 गोते जेव घाला तुको बरे म्हणतात तुमच्या कुळाचं कल्याण व्हावं गेलेले पितर म्हणजे कोण पिता प्रपिता आणि पितामहा आजोबा पंजोबा खापर पंजोबा एवढे आमच्या कुळाचं कल्याण व्हावं अशी इच्छा व्यक्त करतात आणि जर लोकांचं ऐकून जर नाही केलं
पित्राचा आईचा विधी नाही केला तर गेलेले पितर कळकळून शाप देतात. आहा आमच्या पित्राचं कधी बरं होणार नाही, तुमचं वाटोळ होईल त्या ठिकाणी महाराज, शाप लागतो. आणि पित्रदोष एवढं वाईट काही नाही महाराज, ऐकणारे माणसं चतुर आहेत, विद्वान आहेत महाराज उद्धव बाबा. पित्रदोष एवढं वाईट काही नाही महाराज, आपल्या वडिलांचा आईचा विधी वेळेवर नाही केला पित्रदोष लागतो. आनंद भानगडी घरामध्ये सुरुवात होते, कोणाचं कोणाला जमत नाही, जमीन पिकत नाही, नवरा बायकोचं जमत नाही, पुत्र संतती होत नाही, लक्ष्मी घरात राहत नाही. त्यावेळेस आम्ही ज्योतिषाकडे जातो, देव बाबा एवढं करून रात्रंदिवस डोळे फोडून कशालाच काही लागणार. देव बाप्पा सांगते तुम्हाला पितृदोष आहे, नाशिकला जावं लागेल, नागबळी करावं लागेल, 3 दिवस राहावं लागेल. 3 दिवस राहिल्याच्या नंतर मायबाप ऐका, लक्ष घ्या, पाहोनी ग्रंथ करावे कीर्तन, गरुड पुराण सांगते, मी सांगत नाही. 3 दिवस राहिल्याच्या नंतर डुक्कर दिसू नये, कुत्र दिसू नये नागबळी करत असताना. आणि 3 दिवसामध्ये डुक्कर आणि कुत्र दिसलं तर विधी पूर्ण होत नाही आणि आई वडिलांचा पितरांचा शाप लागल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला. कदम परिवाराला पितृ लोकातून आशीर्वाद प्राप्त व्हावा अशी आज भगवंताला प्रार्थना. विठाला विठाला विठाला. या गोड जेवणानिमित्त अभंग निवडला, तुकोब भरायचा, तुकोब भराय उपदेश करतात, नको नको मना, हे म्हणा ह्या माया मोहामध्ये गुंतलास तर काळ जवळ आहे. किती वेळेस सांगतात अनिरुद्ध बाबा? 2 वेळेस. 2 वेळेस का? 1 वेळेस सांगायला पाहिजे होतं तुकोबर आहे ना, पण 2 वेळेस का? ऐका, मन चपल आहे आणि जीव अज्ञानी आहे. आणि हे मन माया मोहामध्ये गुंतलेलं आहे, तुझ्या लक्षात बसणार नाही, म्हणून 2 वेळेस नको नको. हे म्हणा माया मोहामध्ये गुंतू नको, काळ जवळ आहे. जीव हा मायामोहामध्ये गुंतलेला आहे उद्धव बाबा, मन हे मायामोहामध्ये गुंतलेलं आहे, हे खरं आहे, पण बाकी सर्व खोट आहे. बरोबर आहे का? नामदेवरायला विचारा, खरं आहे का खोट आहे? माया विघ्ने भ्रमना खरे, माया विघ्ने भ्रमना खरे, माया विघ्ने भ्रमना खरे, माया विघ्ने भ्रमना खरे, मनता मी माझे खरे, संपत्तीचे वारे, उपदेश करतात. हे मन माया मोहामध्ये गुंतल्यामुळे हे माझंच मन आहे. आपलं आहे का बाबा काही? आपलं काही आहे का? नाही महाराज, त्या ठिकाणी आपण आलेला पत्ता नाही, आपण जायचा पत्ता नाही. प्रमाण आहे, आलासी कोटोनिया जायाच कोण्या ठाया, घरदार तुझे नो हे आवगी लटकीच माया, सावध होई बाबा काळ लागला बाबा, सावध होई बाबा लागला बाबा, हे माझंच म्हणालास म्हणून सावध होय. बर काय, तू आलास कुठून हे पता नाही, तू जाणार आहेस कुठं हे पता नाही. आपला पत्ता नाही महाराज, कुठून आलोत आणि कुठं जायचंय. साधूचा पत्ता आहे. बर काय, साधूनं पत्ता सांगितला, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. साधूचा पत्ता आहे, आपला पत्ता नाही, म्हणून सावध होय. माया विघ्ने भ्रमला खरे,
गोड प्रमाण झालं. तू मायामोहामध्ये गुंतलास हे खरंय, पण हे बाकी सर्व खोट आहे. काय काय खोट आहे नामदेवर आहे. धन दारा पुत्र जन. अरे धन तुझं नाही, लेकर तुझे नाही, बायको तुझे नाही, खरंच नाही. आणि देह देखील तुझा नाही. देह हे काळाचे सदे कुबेराचे. 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 धन कुबेराचे. तेथे मनुष्याचे काय आहे. देता देवविता नेता नेवविता. तेथे याची सत्ता काय आहे. देह तुझा नाही, धन तुझं नाही. ऐक राजा, धन जर तुझं असतं तर सोबत असतं. म्हणून त्या ठिकाणी महाराज देह हे काळाचे. देह काळाचा आहे म्हणून प्रमाण योग्य दिलं. महाराजांना अभंगावर लवकर यावं. काळ आला जवळ. काळाचा आहे बर काय. धन कुबेराचा आहे आणि काळ टपत बसलाय. म्हणून जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतात. हे म्हणा काळ आला जवळी ग्रासावया. अरे काळ उशालाय आणि तो नेणार आहे बर काय. प्रत्येकाच्या उशालाय. कसा आहे पहाते उंदीर घेऊन जाय बोका. तैसा काळ लोका नेत असे.
आणि काळ आपली वाट बघत बसलाय. कसा घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. हे म्हणा, ह्या मायामोहामध्ये गुंतू नको. काळ जवळ आहे. तुकोबर आहे किती जवळ आहे? महातपुरी पर्यंत, गंगाखेड पर्यंत सांगताय. तुकोबर आहे म्हणले मला तेवढं समजत नाही, पण तुझ्या उशाला काळानं माप लावलंय. आयुष्य मापावया बैसला मापारी. तुला माप लावले काळानं आणि सारखं काळ वाट पाहतोय. म्हणून जन्मलिया बाळ अंगद महाराजाच आहे. महाराज का विठाला विठाला अरे तो जन्माला आला तो काळ खाणार आहे महाराज, त्याला नेणार आहे बरं काय. ज्या दिवशी जन्माला आला त्या दिवशी महाराज मृत्यू बांधून आणलेला आहे. आणि हे मृत्यू लोक आहे अंगद बाबा. इथं प्रत्येक माणूस मरणार आहे. कोंडोबा बाबा गेले, हे आपल्याला जायचंय. ज्या लाईनला कोंडोबा बाबा होते त्याच लाईनला तुम्ही आम्ही आहोत. पण जायचा दिवस माहित नाही, जायचा वेळ नाही, पण नक्की जाणार आहे. उपजेते नासे नासले पुनरुपी दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उपजन पिल्ल मरण सांगाती, उपजन पिल्ल मरण सांगाती, उपजन पिल्ल मरण सांगाती, उपजन पिल्ल मरण सांगाती. मरते उपजाती सव्यात देव, मरते उपजाती सव्यात देव. लक्ष दौराची ती करा जोडवड, लक्ष दौराची ती करा जोडवड, लक्ष दौराची ती करा जोडवड. उपजलिया पिंडा मरण संगाती. अरे जो जन्माला आला तो जाणार आहे त्या ठिकाणी. मी एका गावात असं सांगितलं आपण समधे मरणार आहे असं म्हणल्याबरोबर एक आजी म्हणली माय मी ह्या गावची नाहीच. मी म्हणलं आजी येते नाही वरू आले अवतार. प्रत्येक जण जाणार आहे. कोण कोण जाणार आहे? आता मेला पंचा मेला, आता मेला पंचा मेला, मेला पंचा मेला, आता मेला पंचा मेला. बाप मशीना गेला, बाप मशीना गेला, बाप मशीना गेला. देखत देखत ना तू पण तू कैसा झाला. उठा 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 दादा पाठी भेआले मोठे, उठा उठा दादा पाठी भेआले मोठे, उठा उठा दादा पाठी भेआले मोठे. पण घरी बाजूनी तुझा जाळ नाही गेले. आता मेला पंचा मेला, आता मेला पंचा मेला, मेला पंचा मेला. बाप मशीना गेला, तोही तैसा झाला. उठा 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 जागा पाठी भेआले मोठे, उठा उठा जागा पाठी भेआले मोठे, भेआले मोठे, भेआले मोठे, भेआले मोठे. टाळ्या भजन मंडळ टाळ्या मारा. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. गोड प्रमाणे मरा त्या ठिकाणी महाराज. आम्हाला एक वेळ सुटील राजा भाऊ का त्या ठिकाणी दररोज उठील का रात्रंदिवस उठील. रात्रंदिवस घोकी तो तुम्ही सावध असा.
तुमच्या नगरीचा आम्हाला हे भरवसा उजेड पडता गळा पडेल फासा उठा की जी माय बाप कशी लागली झोप तुम्ही उठाव आणि त्या ठिकाणी तुमचं नुकसान होणे तुम्ही झोपू नये अवतार साधूचा आणि उद्धार तुमचा आमचा विठाला विठाला प्रमाणे आजा मेला पंजा मेला 9 भी मर गए 10 भी मर गए शस्त्र 88 33 कोटी देवता मर गए पडे काल के फाशी सर्व जाणार आहे मला त्या ठिकाणी आजा जाणार आहे 33 कोटी देवता जाणार आहे शस्त्र 88,000 ऋषी जाणार आहेत ह्याच्या पुढे प्रमाण नाही ते नाही उरो आले अवतार ह्याच्या पुढे प्रमाण आता बसतच नाही विठाला विठाला काळ तुझ्या वशाला तो नेणार आहे काळ आला जवळी ग्रासावया हे म्हणा नको 2 वेळेस सांगितलं महाराज 2 वेळेस का सांगितलं मन माया मोहामध्ये गुंतलेले जीवाज्ञाने आता हे बाळ आहे आज्ञा नाही का सज्ञा नाही आज्ञा नाही ह्याला दुकानला वाट लावायचंय ह्याला किती वेळेस सांगावं लागेल 2दा बाळ्या राजनिवास घेऊन ये राजनिवास का जे खाणार आहे त्याला त्या ठिकाणी महाराज तुला 2दा सांगावं लागते का लेकरू आज्ञानी आहे आणि मन माया मोहामध्ये गुंतलेला आहे म्हणून जगद्गुरु तुकोबर आहे 2 वेळेस सांगतात नको नको मना हे मना ह्या माया मोहामध्ये गुंतू नको काळ जवळ आहे तुकोबर आहे उपदेश करतात नामदेवराय उपदेश करतात अजंक्य दादा ऐका नामदेवरायने देखील एक वेळेस मनाला गोड उपदेश केलाय अरे मना शोक करीसी किती हे तव वायाची धन संपत्ती आयुष्य भविष्य नाही हाती अवघे अंती जाईल 14 चौकडी अलंका नाता 99 शस्त्र राजा दशरथा तेही गेले मृत्यू पंथा मागे कोणी न उरेची 14 कल्प मार्कंड्याय पडे लोम हर्षाचा एक रोम झडे बकदालब्याचे निमिष मोडे गेले एवढे अरे मना बकदालब्याचे पुरे आयुष्य उपडे वटहंशाचा एक पिच्छ तयासी होता मृत्यू प्रवेश एक श्वास भरसुंडीचा मरणांत होई भरसुंडीचा एक दिवस कुर्माचा नामा विनवी केशवाचा वेगी विठोबाचे पाय धरा अल्पायुष्य मानव म्हणून मनाला नामदेवराय सांगतात पूर्ण आयुष्य सांगितलं महाराज कोणाकोणाचं किती होतं म्हणून आपलं अल्प आहे अत्यंत अल्प किती मोठ्याच्या आयुष्यापुढे आपलं अल्प आहे ज्याच्याकडे 1 कोटी आहेत त्याच्याकडे 1000 आहेत कोणाचे जास्त ऐका महाराज एक ऋषी झाडाखाली तपश्चर्या करत बसले होते घर नाही महाराज त्या ठिकाणी कुठलंच काही नाही महाराज इकून 4 फाटे तिकून 4 फाटे आणि आपल्यासारखा एक शहाणा माणूस जाऊ लागला जय हरी बाबा जय हरी घर बांधावं माणसाच्या 3 गरजा आहेत अन्न वस्त्र आणि निवारा पावसाळा जवळ आलाय ऋषीचं वाक्य गोड आहे का महाराज बर काय ऋषी म्हणले पाटील आपल्याला वाचायचेच किती दिवस
त्या ऋषीचं आयुष्य बघा 14 कल्पवरी आयुष्य जयाला परी तो राहिला ताटी खाली. ऐका महाराज 14 कल्प आयुष्य जलाय त्यानं घर बनलं नाही 100 आपल्याला आहे त्या ठिकाणी 10वा मजला काढला तरी वरी गजाळ्या सोडल्यातच विठाला विठाला. उपदेश नामदेव राहायचा अरे तुझा अल्पायुष्य जगद्गुरु तुकोबर आहे देखील सांगतात काळाला जवळी ग्रासावया. तुकोबर आहे म्हणले तुला 2 वेळ सांगितलं होतं तू सावध नाही झालास आणि सावध नाही झाल्यामुळं झालं काय काळाची आवडी पडायला बाजावा पडायला बाजावा काळाची आवडी पडायला बाजावा पडायला बाजावा सांगितलं होतं सावध झाला नाहीस काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. काळ कोणाला सोडित नाही आणि काळानं कोणाला सोडलं नाही महाराज आहे का त्यावेळेस माय सोडित नाही बाप सोडित नाही त्या ठिकाणी कोणाचे माय बाप कोणाचे घनगोत मृग जळवत जाईल लया विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आभराची साहुली जाईल लया. म्हणून तुकोबर म्हणले तुला 2 वेळ सांगितलं होतं काळ कोणाला सोडित नाही महाराज आहे का आणि काळानं कोणाला सोडलं नाही. कोंडेबाबा गेले आपल्याला जायचंय बरं काय ज्यावेळेस त्या ठिकाणी काळ झडप घालतो हो त्यावेळेस त्या ठिकाणी ह्या देहातून त्या ठिकाणी जीव बाजूला सरकतो ह्याला मड म्हणते. काय म्हणते त्याला आपल्या भाषेमध्ये पुढल्या भाषेमध्ये ह्याला प्रेत म्हणते. ज्यावेळेस प्रेतांत रूपांतर झालं त्यावेळेस लक्ष्य लाठा मड्यात रूपांतर झालं. मग किती दिवस ठेवता तुमच्या गावामध्ये पोंडुळकर आपल्या गावात पाटील किती दिवस ठेवतात? आमच्या इथं महिनाभर घराच्या बाहेर काढीतच नाही.
ऐका महाराज, किती मोठं घर बांधा, किती जमीन घ्या, किती प्लॉट घ्या, आपलेच प्रॉपर्टी आपल्या सोबत येणार आहे. आपल्या सोबत काय येणार आहे? करा हरी भक्ती परलोकील कामा सोडविल यमा पासोनिया. हे आपल्या सोबत येणार आहे, बाकी आपल्या सोबत काही येणार नाही. कितीही कमवा, काय काय कमवा महाराज आहे का, गोड प्रमाण दिलं महाराज आहे का. बर काय, देह काळाचा आहे, धन कोबिराचे प्रमाण झालं. मड्यात रूपांतर झाल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज त्याला त्या ठिकाणी जाळायची पुरायची तयारी. 2 वेळ सांगितलं, पुष्कळ उपदेश दिला महाराज. क्षणभंगोर नाही भरवसा. झाले का सावध? नाही झाले. काळानं उडी मारली महाराज. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. का नाशिवंत देह जाणारे सकळ. हे देह जाणार आहे, हा देह नास काय. उपदेश केला एका माईनं लेकराला. ऐका महाराज, 2 मातेनं आपल्या लेकराला सावध केलेलं आहे बाबा. एक माय मदालसा आणि दुसरी माय मैनावती. नवनाथ ग्रंथ. विठाला विठाला. एक माय त्या ठिकाणी तिने सांगितलं, बाळ्या पाळण्यात टाकला आणि झोका देऊन सांगितलं, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा. अरे हे नासका शरीर हे जाणार आहे, देह जाईल जाईल. त्याशी काळोबा काही लिहिला नटू नको. त्या ठिकाणी देव आपला सखर. नंबर 1 ची माय मदालसा, नंबर 2 ची माय मैनावती. ऐका, गोपीचंद राजाला 1600 बायका. 1600. ऐका, ऐकणारी माणसं चतुर आहे, विद्वान आहे. 1600 बायका. माईला आनंद वाटाव का दुःख वाटाव. 1600 बायका स्नान घालू लागले गोपीचंदाला. चंदनाच्या पाटावर कोणी उतन लावले, कोणी तेल लावले, कोणी पाणी टाकले, कोणी पाठ पुसून गेलंय. 12व्या मजल्यावर माय रडू लागली. डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू पडू लागली. थेंब त्या ठिकाणी पाठीवर पडल्याबरोबर गोपीचंदाच्या पाठीला पोळाला वरी पाहिलं, माय रडते. सर्व बायका ढकलून दिल्या आणि वर त्या ठिकाणी झरझर पायऱ्या चढून गेला गोपीचंद. माय रडाय काय झालं? तुला कोणी काय त्या ठिकाणी डोळ्यानं पाहिलं, डोळा काढील. बोट दाखिलं, बोट काढील. झालं काय? गोपीचंदा माझ्याकडे पाहण्याची कोणाची ताकदच नाही, बोट दाखवायची ताकद नाही. झालं काय? बाळा, ह्या माया मोहामध्ये गुंतलास रे तू, ह्या संसारामध्ये. मला वाटलंय तुझं हित व्हावं, तू वनात जावं, तप करावं, भगवान परमात्मा आपलासा करून घ्यावं. एवढं वाक्य बोलल्याबरोबर त्या ठिकाणी माईचं दर्शन घेतलं. देवघरामध्ये गेला. 3.5 मीटर भगवा कपडा फाडला. 2.5 मीटरची लंगोटी केली. 1 मीटरची झोळी केली. आणि महाराज पहिल्या बायकोच्या दारामध्ये भिक्षां दे मा. गोपीचंद मातेची या बोला. ऐका, राज्य सोडून संन्यासी झाला. विठाला विठाला. अरे महाराज, त्या ठिकाणी महाराज ह्या 2 माता आणि तिसरी नंबर 1 ची माय आमचे साधू आहे. आमच्या साधूनं जागा केलं. आणि 4थी माय ज्यांचा पुतळा इथं उभा टाकला ना समोर, त्यांची एक माय. त्यांना त्या माईनं झोपू दिलं नाही. त्यांना त्याच्या माईनं जर झोपू दिलं असतं तर त्या ठिकाणी हे सप्ताह झाला नसता आणि हे राज्य घडलं नसतं महाराज. कोण माय? जिजाऊ मातेनं माय. लेकरू पाळण्यात टाकताना वेगळे गाणे म्हणा आणि उठविताना वेगळे गाणे म्हणा. आमची माय स्नान घालते कडक पाण्यानं, त्याला चटचट पोळते आणि त्याला पाळण्यात टाकते अजिंक्य दादा. आणि त्याला झोका देऊन काय म्हणते, बघ भूत आलं, उठू नको. अरे माझ्या जिजाऊ मातेनं महाराज छत्रपतीला काय केलं दादा? कोणी बाळ कुरे निजाता रे सखया, उठ 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 रे शिवराया. देशात घुसून ते चोर किती झाले रे शिरजोर. तू कर रे त्यांचा सहार, समशेर करी धावून या समयाला. उठ 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 रे शिवराया, 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 उठ 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 रे शिवराया. लेकराचं नुकसान होऊ नये म्हणून उठी ती तिला माय म्हणा. विठाला विठाला. आमची माय
तुकोबर आहे उपदेश 2 वेळेस केलेला आहे. काळाला जवळी ग्रासावया. मग तू सावध झाला नाहीस, माझी काय चूक आहे. काळानं उडी टाकली तुला विठाला विठाला. काळाची उडी पडील बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. अरे माय सोडित नाही महाराज आहे का, बाप सोडित नाही. प्रमाण जेवी बापासी आवड, ओ जेवी बापासी आवड, मुखी घालोनी आगरी कोड, ओ मुखी घालोनी आगरी कोड, जेव्हा लागली यमवोड, जेव्हा लागली यमवोड, जेव्हा दूरी टाकिले अंतकाळी परदेसी, हे अंतकाळी मे परदेसी, हे भावे लागे, अंतकाळी मे परदेसी, हे भावे वानासे. आणि अंतकाळ महत्वाचा आहे महाराज. त्या ठिकाणी अंतकाळाच्या वेळेला आपलं कोणीच नाही. नामदेवराय म्हणतात अंतकाळी मी परदेशी. अहो नामदेवराय तुम्ही परदेशी म्हणाले. हो मला 4-5 पोरं होते, हे पत्नी होती, 2-4 मुली होत्या, चुलते त्या ठिकाणी सर्व होते, पण अंतकाळाच्या एकट्याला मी एकटाच होतो. म्हणून नामदेवराय गोड प्रमाण देतात बाबा. म्हणून तुकोबराय म्हणतात काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. तुकोबराय माय बापांना नका सोड द्या. आमचा राजा श्रीमंत आहे. राजा देशीचा चौधरी सोडविना, 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 सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरे भले भले. तुकोबराय म्हणले तुझे सोयरे आहेतच की. राजा रावणाच्या सोयऱ्याचा विचार कर बर काय. त्याला सोडलं नाही महाराज. ब्रह्मदेवाचा नातू आहे, त्याला सोडलं नाही. 33 कोटी देव ताब्यात आहे, 9 ग्रहाच्या पायऱ्या केलेल्या आहेत त्यानं. त्याला सोडलं नाही, तुला कसा सोडील. अरे तुझ्यापाशी आहेच काय. कोटी घरे जेते काशानी तांब्याची, शुद्ध कंचनाची 7 कोटी. त्याला सोडलं नाही, तुला कसे सोडतील त्या ठिकाणी. सोयरे धायरे, अरे कुठवर आहे. सोयरे धायरे संपत्तीचे लोक, निर्वाणीचा एक पांडुरंग. सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, जब
अपना पैसा निकल गया तो कोई ना मीठा बोले सब पैसे के भाई सब पैसे आपल्यापाशी पैसा आहे तर आपलं कुणी परशा तेरे नाम परशा परशु परसराम पैशाला महाराज आणि आपल्यापासला पैसा गेला आपलं सर्वस्व गेलं महाराज अंत ही काळाचे कोणी नाही महाराज आपलं समज गेलं महाराज त्या ठिकाणी महाराज आहे का जन हे सुखाचे दिला घेतल्याचे कारण दिलं घेतलं लोकाला बरं वाटतंय आपल्यापासलं गेल्याच्या नंतर आपलं कोणी नाही महाराज विठाला विठाला सोयरे धार्य कुठवर आहेत नामदेवाला विचारा सोयरे धायरे संपत्तीचे लोक निर्वाणीचा एक पांडुरंग सोयरे धायरे तू बरं चलालय तवर तुझे सोयरे तुझं दिवाळं निघालं चौकामध्ये सोयरे भेटलं तरी तुला पाठ देऊन निघून जातात त्या ठिकाणी महाराज चला पुढं म्हणून नामदेवा त्या ठिकाणी तो कोपरा उपदेश करता सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरे भले भले काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबा काळ कोणाला सोडत नाही दादा बरं काय माणसाचं जीवन म्हणजे क्षणाचं आहे माणसाचं जीवन म्हणजे पाण्याचा बुडबुड आहे कसं आहे जळी बुड बुडे देखता देखता क्षणन लागता दिसे नासे तसा हा संसार आहे महाराज माणसाचं जीवन त्या ठिकाणी महाराज पाण्याचा बुडबुड आहे कसं आहे माणसाचे जीवन एक पाण्याचा बुडबुड आहे जिवंतपणी भरलेला पण शेवटी रिकामा घडा आहे नको करू गर्वाची भाषा आहे गर्वाचे घर खाली हो आहे गर्वाचे घर खाली नाशिवंत हा देह मानवाला नाशिवंत हा देह अरे टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी वाजवा हा देह नाशिवंत आहे देह हे काळाचे धन कुबेराचे आईनं उपदेश केला हा देह नाश काय आता तरी पुढे हाची उपदेश त्या ठिकाणी येताना घेऊन आलासी काय आपण काही आणलं नाही आणि काही न्यायचं नाही जाताना रिकामं जायचंय येताना घेऊन आलासी काय जाताना घेऊन वासेल का काही न्यायचं नाही कोणजी बाबांना एवढा कोरडीमोडीचा संसार केला महाराज लेकराला कमवून ठेवलं काय सोबत नेलं आणि आपण नेणार नाहीत महाराज कितीही कमवा तू लाख हिफाजत करले तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली कितीही कमवा बरं दादा कितीही कमवा तूने जो कमाया है तूने जो कमाया है तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा खाली हाथ आया बंदे खाली हाथ आया बंदे खाली हाथ आया बंदे खाली हाथ जाएगा खाली हाथ आया बंदे खाली हाथ जाएगा विचार करा महाराज आपण नुसतं आलो आणि नुसतं जायचंय
एवढं जर आम्हाला कळालं तर जीवनामध्ये त्या ठिकाणी खरंच आम्ही त्या ठिकाणी कमवलं काहीतरी. आम्हाला कळत नाही अजिंक्य दादा, आम्हाला फक्त वैराग्य होतंय कुठवर, स्मशानामध्ये गेलं तेवढंच वैराग्य होतंय. काय खरंय माणसाचं, काय खरंय, काय खरंय, काय खरंय, तेवढंच वैराग्य महाराज त्या ठिकाणी. घरी आल्याच्या नंतर जैसी स्थिती जशाला तसं महाराज विठाला विठाला बरं सांगता त्या ठिकाणी. राजा सोडित नाही, प्रजा सोडित नाही, कोणी सोडित नाही, सोयरे सोडित नाही. मग तुकोबर आहे त्या ठिकाणी महाराज आहे का आमचा भाऊ बहीण सोडविल हो, सोडविला बांधू पाठीची बहीण. खरं म्हणाले तुकोबर आहे. अरे मजावर विश्वास नसला तर नामदेव राहिला विचार. नामदेव राय म्हणले महाराज बहीण बंधूचा कळवळा हे तो सानसिरी दयाळा, जेव्हा लागली यमसंकला तेव्हा दुरी टाकिली. अरे यमाचे पाश लागल्याच्या नंतर बहीण सरकली, भाऊ सरकले. ऐका उदाहरण मोठे गजेंद्राचं. वेळ संपत आला. 1000 बायका त्या ठिकाणी 2000 सर्व परिवार, पण गजेंद्राला सोडून निघाले. गजेंद्राला आपलं मानलं कवर, जोवरी चढन गा तोवरी म्हणती मानिती लहान थोर देह सुखाची. गजेंद्राच्या डोळ्याला पाणी आलं आणि गजेंद्राच्या लक्षात आलं तुकोबरायनं 2 वेळ सांगितलं होतं. ऐकलं का नाही ऐकलं? आता नकर खाली ओढू लागलेला आहे. गजेंद्राला कळालं त्यावेळेस आता काय कळून उपयोग आहे. आईसा जाणून निर्धार मज मग आला गहीवर तवदा हे दिशा अंधकार मज मग काय हे सुचेना. गजेंद्र विचार करू लागला आता कोणीच नाही. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे जासी एकला प्राण जय हो अंत जासी एकला प्राण
माझे माझे हे आदिवास राजा माझे माझे राजा माझे माझे राजा माझे माझे कोणी नाही कोणाचं म्हणून त्या ठिकाणी तुकोबर आहे सांगता. सोडविना बंधू पाठीची बहीण सेजेची कामीन दूर राहे. काळाची उडी पडील बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप विठोबार माये विठोबार आज कैलासवासी कोणजी बाबा यांच्या गोडजेवणानिमित्त महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सुप्रसिद्ध त्या ठिकाणी गायक वादक आणि अजिंक्य दादा असे आज गायक वादक असे चाल झाली की आपलं बाकी मग कसंही कीर्तनाच हो असे नाहीत महाराज. आणि मृदंगी दुधास साखर चाल झाली महाराज आपलं युट्यूबला गेलं की मग कीर्तन कसंही भाऊ असे नाही घ्यायच्यासाठी पुन्हा टाळ्या वाजवा. महाराष्ट्रात बघायला मिळतंय महाराज त्या ठिकाणी दररोज मी फिरतो 2 कीर्तन करतो. चाल झाली की महाराज ते गायक टाळाही वाजत नाहीत आणि म्हणत बी नाही. बरं काय दुसऱ्या कीर्तनाला काय होतंय की म्हणून त्या ठिकाणी बाबा आजच्या कीर्तनाला कारण त्या ठिकाणी ज्यांनी कुशल नियोजन लावलं बरं काय आमचे पटांगे बाबा गोड नियोजन लावलं महाराज त्या ठिकाणी मृदंगाचार्य तसेच तोला मोलाचे महाराज सिस्टीम तशीच शेवट झाला महाराज 2-2.5 तास झालं सिट्टी नाही आवाज मला तिकडे बोट करायची गरज पडली नाही महाराज खुलं त्या ठिकाणी हसत सिस्टीम चालवली. कोटी कोटी प्रणाम तुम्हाला देखील. आणि महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी महाराज कान्याकोपऱ्यामध्ये महाराज मंडळीला नेऊन पोहोचलं. ज्ञानाचा सागर यूट्यूब चॅनलचे मालक तुम्हालाही कोटी कोटी प्रणाम. कोंडेबा बाबा गेले आपल्याला जायचंय दादा. आज त्यांचं गोड जेवण का करायचं. आजचा प्रसाद खाला की त्यांच्या त्या ठिकाणी प्रवासाला सुरुवात म्हणून गोड जेवण. आज प्रवास सुरुवात झाला त्यांचा. वर्षभर जेवायला लागते ऐका चलून चलून भूक लागते म्हणून त्या ठिकाणी मला सप्त्यातली पंगत महत्वाची आहे. तीर्थक्षेत्रावरली पंगत महत्वाचे बार्शीची पंगत महत्वाचे. ज्याच्या हातून हे अन्नदान घडलं त्याला वर्षभर अन्न कमी पडत नाही. मी ग्रंथ वाचल्याशिवाय बोलत नाही. गरुड पुराण सांगते मी सांगत नाही. आणि जाता जाता कोणजी बाबांच्या त्या ठिकाणी मुलांना एक विनंती करतो महाराज एक आज्ञानी आहे मी तेवढा काही सज्ञान नाही तेवढा काही विद्वान कीर्तनकार नाही. जसं गोडजेवण त्या ठिकाणी केलं तसं एक मासिक श्राद्ध 1 वर्षभर करा. कारण का करायचं प्रत्येक वर्ष श्राद्धाला त्या ठिकाणी त्यांनी जे ते केलेलं अन्न त्यांना त्या ठिकाणी पुरवठ्या जाते. आणि 1 वर्ष त्यांचा प्रवास आहे. त्यांचा प्रवास सुखरूप व्हावं अशी पांडुरंगाला प्रार्थना करतो त्या ठिकाणी बाबाची. कारण तुम्ही भाग्यवान नाही तुम्ही गोदावरी मैयाच्या तीरावर आहे. गोदावरी मैयाच्या कुशीमध्ये मारा त्या ठिकाणी ह्या देहातून जीव बाजूला सरकला हे दुसऱ्याचं उसनं आणलेलं आहे. हे आपलं नाही उद्धव बाबा बरं काय. हे पंचतत्वामध्ये विलीन होणार आहे आणि हे पंचभूताचं शरीर आहे. प्रमाणानं हे आता वेळ संपला. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ बरं काय राजू बाबा. आता त्या ठिकाणी प्रमाण कारण वेळ संपत आलेला आहे. त्या ठिकाणी चला त्या ठिकाणी स्वयंपाक तयार आहे. पाहुणे मंडळी त्या ठिकाणी बाहेरगावून आलेली. पंचतत्वामध्ये विलीन होणार आहे हे शरीर आणि ह्या शरीरातून देहातून जीव बाजूला सरकला. ह्याला मडमध्ये 2 मिनिटांमध्ये सांगतो आणि सेवा समाप्त करतो. ज्यावेळेस त्या ठिकाणी आपल्या वडिलाला अग्नी देणारा कोणी पाणी पाजवणार आहे त्या ठिकाणी ज्येष्ठ मुलगा त्यांनी घरी आता एक बार स्नान करी जावं घरी आणि अग्नी देण्याच्या अगोदर एक स्नान करी जावं. तुम्ही भाग्यवान आहेत बाबा. तुम्ही गोदावरी मैयाच्या तीरावर आहे. विधी 3 दिवसाचा सांगितलेला आहे बरं काय. आम्ही त्या ठिकाणी महाराज आहे का 100 किलोमीटर येऊन त्या ठिकाणी लोक गंगा खेळणं करतात. तुम्ही तर एक तुम्ही भाग्यवान आहेत. तुम्ही गोदावरी मैयाच्या तीरावर आहेत. 3 दिवस विधी करी जावं. पण काही लोक पाटील 3 दिवसाचाही करणं झालेत महाराज. 5व्या दिवशी 10वा आणि ते देवबापाई म्हणाले जमतंय महाराज. जमत नाही. ऐका महाराज त्या ठिकाणी 10वा विधी आहे आणि 13वं शास्त्र आहे. 10वा त्या ठिकाणी अलीकड कधी घेता येतो त्याच खांबामधला त्याच भावकीतला एखादा माणूस वारला गेला बर काय दोघाचा 10वा एका दिवशी करता येतो पण 13वा एका दिवशी करता येत नाही. 13वं हे शास्त्र आहे आणि 13वा आणि गोडजेवण 16 संस्कारापैकी हा एक संस्कार आहे त्या ठिकाणी बाबाजी बर काय. अग्नी द्यायचा आहे. अग्नी देताना टायर टाकू नका, डिझेल टाकू नका, पेट्रोल टाकू नका. का टाकू नका? चित्ताभस्म महादेव त्या ठिकाणी धारण करतात. आजही महाकालला चित्ताभस्म आल्याशिवाय आरती होत नाही बर काय.
म्हणून महादेव त्या ठिकाणी भस्म त्या ठिकाणी धारण करते. तुम्ही म्हणताल मग त्या ठिकाणी अग्नी धरत नाही, त्या ठिकाणी तूप टाका, राळ टाका, साखर टाका, करडी टाका, नारळ टाका. तूपही कोण टाकू नये, तूप फक्त भाच्यानं आणि भाचीनंच टाकावं. भातचा उशाकून राहावं, भातची पायत्याकून राहावं आणि दोघांना एकदाच तुपाची धार लावावं. त्या ठिकाणी जमलं तर ऐका, जमलं तर त्या ठिकाणी बाबाजी 10 दिवस त्या ठिकाणी जो आसमा आहे त्या आसम्याला दररोज सकाळी पाणी घालावं. जी व्यक्ती गेली त्यांच्या त्या ठिकाणी कुटुंबानं, मुली असतील मुलं असतील, 10 दिवस आणि 10, 11 आणि 12 असे 3 दिवस गंगेवर त्या ठिकाणी विधी करी जाऊ. बाबाजी त्या ठिकाणी 3 छिद्र, गाडग्याला 3 छिद्र, 3 प्रदक्षिणा आणि तोंडावर 3 वेळेस हाणायचं. 3च वेळेस का? गाडग्याचं काम 3 वेळेस पडतंय. गिरगावकर बाबा बरेच वेळेस सांगतात, पण आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढं सांगावं. जन्मल्याबरोबर एक गाडगं लागतंय. तुम्हाला माहिती नसलं तरी माता भगिनीला माहित आहे. जन्मल्याबरोबर गाडग सांगते, अरे सुरुवात मजापासून आहे, शेवट मजाकडेच आहे. लग्नात देखील मीच आहे. जन्मल्याबरोबर एक गाडग, लग्नात एक गाडग आणि शेवटला एक गाडग. गाडग्याचं काम 3 वेळेस, प्रदक्षिणा 3, छिद्र 3. छिद्र खालून वर पाडायचे का वरून खाली पडायचं भ्रम आहे. आता जिथल्या तिथं प्रथा वेगळी आहे. आम्ही वरून खाली पाडतो, पण खालून वर पाडायला पाहिजे असं शास्त्र सांगतं. खालून वर का पाडायचे? ह्या इथून त्या ठिकाणी, ह्या भूलोकातून, ह्या मृत्यू लोकातून गेलेल्या जीवाला वर पाठवायचंय. पहिलं छिद्र खाली, दुसरं छिद्र त्याच्यावरी आणि तिसरं छिद्र त्याच्यावरी. का? 3 छिद्र 3 त्या ठिकाणी प्रदक्षिणा 3 वेळेस तोंडावर हाणायचं आणि 3 गुण सत्व, रज आणि तम. पहिलं छिद्र पाडलं, सत्व नावाचा दरोजा खुला झाला. दुसरं पाडलं, तम नावाचा दरोजा खुला झाला आणि तिसरं पाडलं, रज नावाचा दरोजा खुला झाला. म्हणून 3 छिद्र मायबाप त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही भाग्यवान आहे त्या ठिकाणी महाराज. होईल तेवढं तर 3 दिवसाचा विधी आपल्या आई वडिलांचा गोदावरीमध्ये मयामध्ये त्या ठिकाणी करावा अशी पांडुरंगाला प्रार्थना आहे. त्या ठिकाणी बाबा वडील गेले. कोण वडील? अरे हे राब राब राबले आमचा बाप, त्या ठिकाणी तो वडील. कोण बाप? लेकीच्या लग्नासाठी अहोरात्र कष्ट केलं तो बाप. अरे कोण बाप? यमुना तुडुंब भरून जाऊ लागली, तोंडापर्यंत पाणी पोहोचलं तरी बी त्या ठिकाणी हाल सोडले नाही. कृष्ण भगवंताला, लेकराला वर उचललं, टोपलं तो बाप आहे. कोण बाप? शेतामधी माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबला कष्टला माझा शेतकरी बाप. अरे तो बाप गेला, बाप गेला, मुलीला दुःख झालं. बाप गेला, हा मुलाला दुःख झालं. अरे बाप गेला, ज्या माईचं कुंकू पुसलं तिला किती दुःख झालं दादा. ऐका, ज्यावेळेस कुंकू पुसलं जातं, सौभाग्याची पोत तोडल्या जाते, त्यावेळेस तिच्या पायाखाली माती घसरली जाते दादा. तिचं किती दुःख आहे. माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडोनी, एकाएकी आली हवा, आज विजला मायेचा दिवा. अरे दादा, त्या माईला दुःख किती झालं असेल. खम त्या ठिकाणी कदम परिवार, आपले वडील गेले, आपले पती गेले, आमच्या माईला दुःख झालं. ह्या दुःखातून लवकरात लवकर त्या ठिकाणी महाराज ऐका, ग्रामदैवत हनुमंत पंढरीश पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करतो आणि थांबण्याचा प्रयत्न करतो. महाराज ज्ञानेश्वर मावली